आता लोकांना मीटिंगची नोटीस काढायला लागेल आणि त्यांची नावं तुम्ही नावं घेऊन द्या. देतो आम्ही थोड्या. मी दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. शासनाकडून एक सकारात्मक संध्याकाळी पर्याय घेऊन प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आलात. आम्ही कोर्टाचाही मान राखून रस्ता खुला करतोय. आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये थांबतील. इथं लाईट बंद झाली असेल तर ती चालू करावी आणि उद्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि उद्या शौचालयाच्या गाड्या सांगून आपल्या शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल. आणि उद्या चर्चा संपून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया. तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खुला करतोय पण आंदोलन आपलं चालू आहे. आणि आता आपण सांगा की ज्या ऑर्डरवर गाड्या लोक येणार आहेत नाही. एकच मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे, तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते पोलीस अडवतात त्यांना अडवू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे. आता एकदा स्मूथली चाललंय म्हटल्यानंतर ते काय करू नका. आपण मला वाटते आता सगळ्यांनी उठून चला. एक मिनिट थांबा थोडस. तुम्ही निघा थोडं बसा. एक मिनिट बसा. आपण आता एक निर्णय जाहीर करू का 31 तारखेला 12 वाजता म्हणजे उद्याची मीटिंग सकारात्मक झाली तर ठीक आहे, नाहीतर 31 तारखेला आपण रेल रोको करणार आहे. हा ठीक आहे. एक बाईट करून टाकू बच्चू भाऊ म्हणजे आमच्यासाठी आपले नेते कसले तरी आपण आंदोलन थांबा म्हणा आता आज रात्रभर मी थांबणार आहोत. आज रात्रभर थांबणार आहोत. उद्या फक्त 4 तासासाठी जाणार आहोत आम्ही.